एका गावात एक व्यापारी राहत होता। तो पैसे कमवण्यासाठी बाजारामध्ये विविध प्रकारच्या वस्तू विकायचा। त्याच्याकडे एक गाढव होतं। त्या गाढवावर विविध वस्तू लादून तो बाजारात घेऊन जायचा। त्या व्यापाऱ्याला माहिती होतं की गाढव आपल्या व्यवसायासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो गाढवाची खूप व्यवस्थित काळजी घ्यायचा। त्याला स्वच्छ ठेवायचा, रोज अंघोळ घालायचा आणि व्यवस्थित खाऊ पिऊ घालायचा। गाढव खूप दणकट आणि मजबूत होतं। कितीतरी खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या गोण्या गाढव आपल्या पाठीवर घेऊन बाजारात चालत जायचा। पण बाजारात जाताना त्यांना एक नदी पार करावी लागायची आणि ती नदी पार करूनच त्यांना बाजारात जावे लागायचे। आणि बाजारात सर्व मालाची विक्री झाल्यावर घरी येताना गाढवाला खूप आनंद व्हायचा, कारण त्याच्या पाठीवरचं ओझं हलके झालेलं असायचं। पण गाढव खूप आळशी होता। त्याला फक्त खायला आवडायचं आणि निवांत झोपायला आवडायचं। काम म्हटलं की जागेवरून हलायचा नाही तो। काम करायचं म्हटलं की फक्त ओरडत राहायचा। व्यापारी बाजारात रोज विविध प्रकारची फळे, भाज्या, कडधान्य अशा प्रकारच्या वस्तू तो विकत असे। एकदा व्यापाऱ्याच्या मित्राने त्याला सांगितले, मित्रा, बाजारात सध्या मिठाला खूप मागणी आहे, तू मीठ विक्री सुरू कर। काय व्यापाऱ्याने दुसऱ्या दिवशी मिठाच्या गोण्या विकत घेतल्या आणि काही गोण्या गाढवाच्या पाठीवर लादल्या। मग काय, गाढव नेहमीप्रमाणे ओरडायला लागला। अरे बिचारा गाढव, गाढवाला बहुतेक खूप ओझं झालेलं असावं, त्यामुळेच तो ओरडतोय। एक गोणी मी कमी करतो। मग व्यापाऱ्याने गाढवाच्या पाठीवरून एक गोणी कमी केली। तेही गाढव जागेवरून हलायला तयार नाही, नुसताच ओरडत होता। अरे बाबा, आता तरी चल, गोणी कमी केली, ओझं कमी झाले, असं काय करतोय? असं म्हणत व्यापाऱ्याने गाढवाला ओढत ओढत नेलं, तरी जागचा हलायला तयार नाही। नदी पार करून व्यापारी बाजारात पोहोचला। त्या दिवशी बाजारात व्यापाऱ्याने सर्व मिठाच्या गोण्या विकल्या। अरे वा, माझ्या मित्राचं म्हणणं खरं होतं, बाजारात मिठाची मागणी वाढत चालली आहे। गाढव खुश नसला तरी घरी जाताना नेहमी खुश असायचा, कारण व्यापाऱ्याने मिठाच्या सर्व गोण्या विकल्यामुळे गाढवाच्या पाठीवर काहीच ओझे नसायचे, म्हणून गाढव घरी जाताना खुश असायचा। बरेच दिवस असेच चालले होते। गाढवाच्या पाठीवर कधी 4 ते कधी 5 मिठाच्या गोण्या लादून व्यापारी बाजारात घेऊन जायचा। नेहमीप्रमाणे असं सकाळी व्यापाऱ्याने गाढवाच्या पाठीवर मिठाच्या गोण्या लादून बाजारात विक्रीसाठी निघाला। आता बाजारात जाण्यासाठी या दोघांना नदी पार करावी लागणार। काल पाण्याची पातळी जास्त होती, आज व्यवस्थित जपून जायला लागणार, नाहीतर आम्ही दोघेही पडू। दोघांनीही नदीतील अर्ध पात्र पार केल्यावर गाढवाचा पाय अचानक दगडायला लागतो आणि गाढव धपकीने पाण्यात पडतो। अरे नाही, हे काय झालं आता? असा कसा पडलास? व्यापाऱ्याने गाढवाला कसं तरी ओढत पाण्याबाहेर आणलं। अचानक पडल्यामुळे गाढवाला खूप धक्का बसला। गाढव खूप घाबरले। तेवढ्यात गाढवाला काहीतरी जाणवलं। अरे वा, मिठाच्या गोण्या माझ्या पाठीवर असून सुद्धा मला जड नाही लागत आहे। अरे वा, ही तर जादू झाली। हो, म्हणजे या नदीच्या पाण्यात काहीतरी जादू आहे। पण गाढवाला हे माहित नव्हते की ह्या नदीच्या पाण्यामध्ये काहीही जादू नव्हती, कारण जेव्हा गाढव पाण्यामध्ये पडला तेव्हा गोणीतील सर्व मीठ विरघळून पाण्यामध्ये वाहून गेलं होतं, त्यामुळे ओझे हलके झाले होते। अरे पण हे त्या आळशी गाढवाला कोण सांगणार? कोणत्याच गोणीमध्ये मीठ शिल्लक राहिले नाही। माझी एवढी मेहनत वाया गेली। बरं झालं माझ्या गाढवाला काही नाही झाले। आता बाजारात जाण्याला काय अर्थ नाही। आता मी परत घरी जातो। पाठीवर ओझं पण नाही आणि कामातून सुटका पण झाली। अरे वा, ही तर जादूच झाली, जादू। हो हो। गाढवाला त्या दिवशी पूर्ण दिवस आराम मिळाला। कामातून सुटका झाली, गवत खाल्ला आणि पूर्ण दिवस झोपून राहिला। दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे परत व्यापाऱ्याने गाढवाच्या पाठीवर मिठाच्या गोण्या लादल्या आणि बाजाराच्या दिशेने निघाली। काल खूपच मज्जा आली, पण आज परत काम करावं लागतंय मला। पण आज मी तसंच कामातून सुटका मिळवू शकतो आणि परत घरी जाऊ शकतो। नदीपाशी पोहोचल्यावर गाढव स्वतःच व्यापाऱ्याच्या पुढे जाऊन नदीच्या पात्रात त्या ठिकाणी जाऊन बसला ज्या ठिकाणी तो काल पडला होता। अरे मूर्खा, काय करतोयस तू? पण आता खूप उशीर झाला होता। गाढवाच्या पाठीवरील गोणीतील मीठ सर्व पाण्यात वाहून गेलं होतं, त्यामुळे गाढव खूप खुश होता। आता पाठीवर ओझही नाही आणि कामही नाही। पण हे घडलं कसं?
का गाढव जाणून बुजून हे सर्व करत आहे? मी गाढवाची एवढी काळजी घेत असताना गाढव माझ्या बरोबर हे असं वागतो? किती आळशी गाढव आहे. याला कसं सरळ करायचं मला बरोबर माहिती आहे. गाढवाला वाटले त्याला काम टाळायचा उपाय चांगलाच सापडलाय. पण व्यापाऱ्याच्या मनात काही वेगळेच चालू होते. दुसऱ्या दिवशी सकाळी व्यापाऱ्याने गाढवाच्या पाठीवर काही गोण्या लादल्या. हा लादा, किती गोण्या लादायच्या तेवढ्या लादा. एवढ्या गोण्या लादून सुद्धा मला ओझापा नाही वाटत. असू दे, जाऊ दे, मला कुठे बाजारात जायचंय. व्यापारी गाढवाला घेऊन बाजाराच्या दिशेने निघाला. कधी जवळ पोहोचले. हा, जादू दाखवायची वेळ आलीये. गाढव नदी पार करत असताना मुद्दामहून पाय घसरून त्या पाण्यामध्ये पडला आणि खूप वेळ तिथेच बसून राहिला. व्यापाऱ्यानेही त्याला उठवण्याची घाई केली नाही. गाढव पाण्यातून उठण्याचा प्रयत्न करू लागला. अरे अरे, माझी पाठ एवढी का दुखतीये? एवढं वजन का वाटतंय? व्यापारी खूप हुशार माणूस होता, म्हणून व्यापाऱ्याला माहिती होतं की या वेळेलाही गाढव चक्रमपणा करणार. म्हणून व्यापाऱ्याने गाढवाच्या पाठीवर मिठाऐवजी कापूस लादला. गाढव पाण्यात बसताच कापसाने पाणी शोषून घेतलं आणि म्हणून गोण्या वजनदार झाल्या. अरे तू काय मला असा मूर्ख बनवू शकत नाहीस. आता तुला या वजनदार गोण्यांसहच पुन्हा बाजारात जावं लागणार आणि तिथून घरी परत यावं लागणार. अरे नाही, हे खूप वजनदार आहे, माझी पाठ. आता गाढवाला समजले होते की या पाण्यामध्ये कोणतीही जादू नाही. गाढव ते वजनदार गोण्या घेऊन पुन्हा बाजारात जाऊन घरी आला. त्या दिवसापासून गाढवाने परत पाण्यामध्ये बसण्याची हिंमत केली नाही. काय मग मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या बालचमू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंटही करा. भेटूया लवकरच एका धमाल स्टोरी सोबत. तोपर्यंत बाय बाय.